मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार। मुंबईत भाजपचाच महापौर होणार। मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न। संजय राऊत यांची टीका। विविध राजकीय पक्षाकडून मुंबई पालिकेच्या मुख्यालयामध्ये पक्ष कार्यालयाची मागणी। तर एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का या संदर्भात विचार सुरू। शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज कोकण भवनमध्ये जाणार। 29 नगरसेवक नोंदणी करणार। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून नगरसेवक नोंदणीसाठी जाणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी पालिकेत। कोकण भवनातील आयुक्त कार्यालयातील नोंदींचं पत्र हे मुंबई पालिकेत दिलं जाणार। कल्याण डोंबिवलीतील भाजपचे नगरसेवक आज गट स्थापन करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि मनसेची आघाडी, तर ठाकरेंची शिवसेनेची विरोधी बाकावरती बसण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका। योग्य वेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करणार। मी जे बोलतो ते करून दाखवतो, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। एखादा शब्द राहिल्यास राजीनाम्याची मागणी का? नाशिकमधील भाषणानंतर होणाऱ्या टीकांवर महाजनांकडून स्पष्टीकरण। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। तर 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी निवडणूक होणार। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय, सुधीर मुनगंटीवारांचं विधान। तर सर्वांनीच सपोर्ट केला तर चंद्रपुरात भाजपचा महापौर होईल। बावनकुळेंना ठाकरेंची शिवसेनाही अंजली भारती विरोधात आक्रमक। महिलेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य नको, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, पेडणेकरांची मागणी। अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकावर तात्काळ कारवाई करावी। कायदेशीर प्रहार कसा करायचा आम्हाला माहिती आहे, चित्रा वाघ यांचा निशाणा। मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भातील वक्तव्य अत्यंत चुकीचं। रोहित पवार यांच्याकडून देखील अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध। दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप, तर 2 आरोपी अटकेत। रुपाली चाकणकरांची माहिती। निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात वसंत मोरेंची पुणे कोर्टात याचिका। निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणूक घेतली नसल्याचा आरोप, कारवाई करण्याची ही मागणी। माकपच्या विविध मागण्यांसाठी लॉंग मार्चमधील आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। आंदोलकांच्या मागण्या सोडवण्याचा प्रयत्न, महाजनांची माहिती। मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात। पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम सुरू होणार। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन। आज बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप। 2 वीक ऑफ देण्याच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर असणार। उद्यापासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक।